काल कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग गावामध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे कार्यकर्ते आमचे प्रचार साहित्याचं गावात वाटप करत असताना त्या ठिकाणी तिथल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मज्जाव केला, बंदी घालण्यात आली आणि त्यांना सांगितले की हे मराठा समाजाचे गाव आहे, या ठिकाणी तुम्हाला हे अशा प्रकाश अण्णांचं तुम्हाला हे मतं मागायचा अधिकार नाही। आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले की या संविधानानं प्रत्येक समाजाकडे मतं मागण्याचा अधिकार प्रकाश अण्णा शेंडगे दिलेला आहे आणि त्याचवेळी त्याने झाले की प्रकाश अण्णा शेंडगेंनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे। आमच्या कार्यकर्त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की अण्णांनी मुळीच विरोध केलेला नाही, उलट 50% वरचं वेगळा पर्व करून त्याला मराठा समाजाला आरक्षण दिले गेलं पाहिजे ही भूमिका सातत्याने घेतलेली आहे। फक्त एकच याला आम्ही विरोध केला आहे की ते जरांगे साहेबांची जी मागणी होती की 57 लाख कुणबी नोंदी देऊन सरसकट सगळ्या मराठा समाजाला या गरीब समाजाचं ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो मागणी आहे त्याला मात्र आम्ही ठाम विरोध केला। तो विरोध आमचा आजही आहे, काल आहे, उद्याही राहणार आहे। निवडणुका येतील जातील पण आमची भूमिका आम्ही मुळीच बदलणार नाही। आज त्या ठिकाणी काल संध्याकाळी हा प्रकार घडल्यानंतर रात्री 1:30 वाजता या ठिकाणी मी आलो आणि त्यानंतर आता सकाळी पाहतो तर आमच्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं की माझ्या गाडीला चपलाचा हार घालण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी गाडीवरती काळी शाई फेकण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मला धमकीवजा पत्र देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी भुजबळांनी ज्या माघार घ्यायला मी भाग पाडलेला आहे आणि आता धनगर आणि माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये, तुम्ही ताबडतोब माघार नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही। जो चपलेचा हार गाडीला घातलेला आहे तो ते मला घालतील आणि त्याचप्रमाणे काळं फासतील अशा प्रकारे मला उघड धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या घटनेचा मी निषेध करतो आणि आज आम्ही आता निवडणूक आयोग जो आहे आणि पोलीस प्रशासन जे आहे यांच्याकडे मी तक्रार करणार आहे। मी स्वतः एसपीची भेटसुद्धा घेणार आहे आणि अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत या घटना ह्या लोकशाहीला मारक आहेत आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की घटनेमध्ये अण्णांना अधिकार आहे, ते मराठा समाजाचे कार्यकर्ते अशी घटना आम्हाला मुळीच मान्य नाही आहे। त्यामुळं घटनेप्रमाणे चालणारं हे राज्य आहे आणि त्याच्याप्रमाणे ही निवडणूक जी आहे आम्ही घटनेप्रमाणे लढत आहोत। या सांगली जिल्ह्यामध्ये हा मराठा ओबीसी वाद हा कधीच नव्हता, यावेळी मुद्दा म्हणून हा वाद जो आहे तो वाद पेटवण्याचा प्रयत्न झालेला आहे। अशा प्रकारचा वाद त्या ठिकाणी परभणीमध्ये सुद्धा झाला, बीडमध्ये सुद्धा झालेला आहे। कुठं झाले का आणि सीसीटीव्हीमध्ये काय नाही, मी गाडी बघितली चारी बाजूने, गाडीची तोडफोड झालेली नाही। फक्त एवढंच की आता हे कुणी केलेलं आहे ते सीसीटीव्हीचे या हॉटेलच्या इथे सीसीटीव्ही आहे, कॅमेरा आहे, त्या कॅमेरामध्ये आम्ही झूम इन करून आम्ही हा विषय कुठल्या आंदोलकाने केलेला आहे तर आम्ही नक्कीच तसाच लावू। पण एकंदरीत अशा मार्गाने जे आहे या निवडणुका होऊ शकत नाहीत। या ठिकाणी ओबीसी मराठा जो वाद ह्या सांगली जिल्ह्यात यापूर्वी नव्हता, सलोख्याचं वातावरण या ठिकाणी होतं। सगळ्या ओबीसीने मराठा समाजाच्या पाटील माणसाला सगळं निवडून दिलं नाही इतके वर्ष, मग एखाद्या वेळी आमचा उमेदवार उभा राहिला तर काय बिघडलं आणि म्हणून ही निवडणूक लढण्याचा आम्हाला कायद्याने अधिकार आहे, घटनेचा अधिकार आहे आणि ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लढणार आहोत। जर आम्हाला मराठा समाजाची मतं मागण्याचा अधिकार नाही असं ते म्हणत असतील मग ओबीसी समाजाने काय म्हणायचं? मग तर ओबीसी समाजाने तशीच भूमिका घेतली तर काय वातावरण महाराष्ट्रामध्ये होईल? जे मराठवाड्यात झाले हे पश्चिम महाराष्ट्रात असंच होईल आणि म्हणून हा वाद इथं संपला गेला पाहिजे। आम्हाला हा मुळीच वाढवायचा आमची इच्छा नाही, परंतु कुठल्याही परिस्थितीत अशा धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही। जे गुन्हेगार असतील या प्रकरणात त्यांना काय? गुन्हेगारांना नक्कीच या ठिकाणी शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी राहील।